अगं बाई काय तण झालंय या मुलगाचं. तुम्ही काय डोक्यात गेलेत काय जरा? आता मी काय मागं बदलं माझ्या काय पाठीला डोळा आहे तुम्ही? मग तुमच्या डोळे कुठे गेले? हा सगळं माझी साडी वगैरे घाण केली, माझी डोक्यात माती गेली. हळू बोल, माणसं ऐकतात बाया कामाला येते ते. ऐकून द्या, तुमचा आवाज लय बारीक नाही, मला नका शिकू तुम्ही. काय बाई डोक्याला ताप झाला ही भाची सून करून. आधार बरं कसं वाटतं बघा. आज काय करते बस की बाई खाली तिकडे बस हो. बघा ना कधीच बघते मी, मुद्दाम माझ्या नादाला लागतं तुम्ही. मी तर गप्पा येऊन बसले होते ना, काय गरज होती का तुम्हाला माझ्या डोक्यात टाकायची? तुला बसायला आलती का रानात तू? आणि मग काय झालं बसलं तर काय दुखलं का पोटात? दुखलं का? दाखवा कुठं दुखलं ती. काम कर मी. तू तोंडाला तोंड देत बसू नको, उरक लवकर पटपट. माझ्या बापाला सांगितलं होतं का तुमच्या पोरीला मी शेतात काम करायला नेणार आहे म्हणून? आता मला म्हणताय तू पट म्हणून. शेण झालाय डोक्याला, तुझा बाप माझाच भाव आहे, कळलं? तुमच्या डोक्यातच शेण झाले, समजलं का? तरी म्हणतच नाही होता माझी पोरगी काम धंदा करणार नाही काय नाही, तर तसंच झालं. आणि मग तसंच आहे हाय ना तुम्ही मस्त एवढं दणकट. काहीतरी काम धंदा करावं ना, नुसतंच माझ्या मागं लागतात, नुसतंच माझ्या मागं लागतात. कुणाचं आहे? माझं आहे का तुझं आहे? सर्वांचंच आहे ना आपल्या. माझं नाही ते तुमचंच आहे. मला इथं फक्त बसायला फिरायला आणि झोपायला आवडतं बस. जा तुझ्या बापाच्या घरी राजा. तुम्ही जा ना तुमच्या बापाच्या घरी. हे थोडी ना तुमच्या बापाचं घर आहे मला सांगताय. अरे द्या, तुझ्या बापाचं नाही माझ्या बापाचं नाही तुझ्या आजीचं तर आहे ना. हा आहे ना. मग तुम्ही पण त्याच घरात राहता ना, मग मला कशाला म्हणता 100 वेळा जा तुझ्या घरी, जा तुझ्या घरी. या काम कर, जा करा काम, जा करा काम. मी राहू दे, स्वयंपाक कर जा. कोण मी अजिबात कामाला हातच लावणार काम करणार नाही. काय करणार आहे मग? कशी काम करणार आहे? भाची आहे म्हणून गप बसती. दुसरी एखादी सून असते ना मग तुला सांगितलं असते. किती बोलते ऐकून घेते म्हणून झालं बोलते. मी बापाचं नाव सांगितलं हाय ग आपल्या नात्यातली म्हणून मी बोल नाही. लय गिरणीगत पट्टा चालू केलाय. अशी करू तशी केली तसं करू. मग मी शांत बसले, मला शांत बसून द्या जरा. तर मी जरा चिडलं ना, माझं डोकं चालत नाही. आता ना मी लय चिडले, आता मी ना तुम्हाला मारणार आहे. हे घ्या नाही बरं नाही बाय, नाही तुला काय म्हणत मारू नको. ही मेंटल आहे काय? त्या भावालाच फोन लावते, बापाला फोन लाव तुझ्या. मी नाही लावत. अगं लाव फोन. मी लावत नाही. काय रे देवा. अगं लाव फोन. लावत नाही. अगं फोन लावणार नाही. बरं जा घरी जा. मी जात नाही आता बाई. लागून द्या. मी तर म्हणते अजून लागून. अगं असं नको करू. जा घरी जा. मला म्हणता येडी झाली. येडीच आहे डोक्यात सायकोय मी. इकडे हा बोलवा. डन टडन डन टडन डन तर येडा बांबूच आहे. टडन डन डन टडन डन जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा नको सासूबाई. नहीं मिलेगा ऐसा घाघरा. डन टडन डन टडन डन डन टडन डन बोला. बस कुणाला का गाव कोळपून मामा? हो आपल्याला कामच काय तेवढी. हा ना, पुष्कळ काम असतात मला. गाव कोळपून यायचे हाय का नाही? हिच्या घरात जायचं, तिच्या घरात जायचं, तिच्या घरात जायचं, अख्ख्या घरात नुसतं फिरून फिरून यायचं. आणि हे काय लटकावलंय तुम्ही बंदूक? ये बंदूक नाही मग काय? ये एअरगन आहे एअरगन. हा का? हा ते कशासाठी? हे कशासाठी? अगं आपल्या मळ्यात मरणाचे डुकरं आलेले आहेत. नुसतं असं जर केलं ना बरोबर राहू द्या. कुणाला तर बार मोठा भारी बार होता असा मोठा भारी. पळून जाते. तुझा जाळ झाला तिकडं उडल एखादी गोळी आमच्या अंगावर. ह्या बाईने एक माझ्या डोक्याला ताप दिलाय. मग माझ्या जाळ केल्यावर तो आहे कोणी जाळ करायचा? मी काय म्हणते बोल. जाऊ दे. ती काय म्हणते त्याचं आत्या तुम्हाला मी सांगते. मामा दिसतात तसे चांगले नाही, लय चालू आहेत मामा. तुम्हाला माहिती का काय काय करतात ते? होय मामा. हो. सकाळी गावात आलते ब्लाऊज शिवण्यासाठी, हा. तेव्हा मला त्या टेलरिंग बाईंनी सांगितलं तुम्ही त्या ठकीच्या घरी जाऊन बसले. काय काम होतं त्या ठकीकडं? कोण ठकी? कोणाची ठकी? कोण आहे ठकी ती सांगा मला पहिली. दात काढू नका. कोण आहे? कोण आहे? जोडीदार ती जोडीदार मी जात असतो तिच्याकडे कधी मध्ये. इथं कामदार सोडून ठकीकडे चपेला आपल्या घरी काही चपाणी नाही का? सांग लोक सांग. अगं आई पण गावात गेल्यावर तेवढं टाइमपास. अहो आत्या नुसतं चहा पाणी करायला जात नाही ते. तिकडं माहिती का त्यांनी मला सांगितलं तुझा सासरा आणि ती ठक्याची कुचू करते. काय म्हणती? बार करू काय बार?
तुला बाहेर करू बाहेर करू माझ्या बापाला नाव सांगितलं पोरीला माझ्या भाची येते माझी अजिबात तिला बोलायचं नाही. काय होते आता कशी लावा करून देती खरंच बोलती ये माझं बा शान आहे गो आयो. माझी भाची शान आहे. हा. येऊ द्या माझं पोरग विक्रम ह्याला आयो. तू आता घरात अरे इकडे तुला बाबा काय करायला करून टाकीन अरे गोळा झाडायला लागला. अगं गोळ्या नाही त्याच्यात या बारची हा ती बार झाडायला लागलाय बार झाडतोय काय बाबा मला नाही येत. अरे बघ तुझा बाप काय करतोय ती ठकी कोण ह्याचा बसवलं एवढा तरी ठकीला का मी का फिरवायला घेऊन जातो फिरवायला बी अयो फिरवायला हा मग आत्या तुमचा वाटोळ झाला आत्या आता काय करणार तुम्ही आत्या आता ठोकणार लावला हो की बायको करतात का मग हा महाईचा चालला जरा येडे डोक्याच्या सटकलेल्या तो पण बापावच गेला का वय ना गप्प रे. तुला वय ना दुसरी मम्मी दुसरी मम्मी वय म्हणजे मला दुसऱ्या आत्या भेटणार नाही तूच बरी किती वेळेस इथं माझी बाजू घ्यायची आत्याची ती मामाची बाजू घ्यायला लागली का अगं तू नुसती भांडी मायाशी जा तिकडं दादा हो मग माझ्या दुसऱ्या होणाऱ्या आईचं नाव काय ठक्की हा गाबड्या तू माझ्यासारखं बोल की ह्या बापासारखंच बोलतोय का अगं सांग तुझ्या नवऱ्याला काहीतरी सांग आत्या तुम्हाला काय सांगू बापाच गेले ना पोरग पण काय तुमच्या लय धाडाचं नाहीये सगळ्या पोरींकडे गावभर बघत असतंय गावभर नजरे तुमच्या पोराच्या पण हा त्याच्यावरून आमची किती भांडण आहे हाय का नाही लाज का त्यांना किती बिन लाजवानी मार चांगलं जा किती बिन लाजवानी बापाला सुधरायचं साथ करायचं काय होतंय इथं घरातलं कुठलं काम करायचं म्हणलं ते जमत नाही ठकीन सखी तिच्याकडे बघते की ठकीकडे सखीकडे आणि तुझ्याकडे पण बघते गाबड्या शेजासाठी लहानाचा मोठा केला तुम्ही गप्प सता का मी ढगात गोळे करला ढगात गोळे हाणून नको दादा हा ते कधी तारीख कधी पकडायची तारीख होय धरू लवकर धरू लवकरच अहो आत्या लग्नाची तारीख कधी पकडायची म्हणून बोलते ते दोघं काय मग करायचं का लग्न लग्न करायचंय लग्न करायचं मला वय हा करायचं आपली मैत्रीण शाळातली मैत्रीण होती ती दोन्ही कशी ठकी तिच्यासोबत करायचं तर लग्न एक पोरग होत तर काय डोळं बरं ऐका ना आपण देऊन लग्न करून आपल्याला अरे गाबड्या तुला गुलाबजाम बोलतोय माझी बाजू घेऊन बोल की अरे मी तुझ्यासाठी काय नाही केलं गुलाबजामुन नाही करायचे मी ना लोक आहे ना आता खाऊन काढवलेले आहेत गुलाबजांबू मी लागणार मायावाले ठकीच्या बुंदीच कारण आहे बुंदी हा बुंदी हा बरं बुंदी तर बुंदी पण ऐका ना लागणार मला चांगले कपडे बिपडे एकदम भारी असे घेतात ना अरे तुला असे साधारण कपडे घेतो ना काय म्हणतात ना रे तेच घेतो मी तुला सूट बूट काय कळते का तुम्हाला सूट बूट में आया कन्हैया बैंड बजाने को नए गीत से नाच नचाने नए जमाने को बस आया 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 बैंड बस. बजाने को बस चांगला भेंड बाजाती माझा भाऊ येऊ दे मी काय म्हणते चांगली मामांची नाही इथून तिथून बँड वाजवा बाहेर करीन हुशारी केली तर आत्या दोन बाई काय नाही होत. सांगा ना तुमच्या बापाला सांगा ना बघ की कसं बघतोय बापावरच गेलोय रक्तावरच जातो मग बरं दादा हो हरण ते मी आणणार बरं का तुमच्या अरे वा, 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 मग तर भारी आहो दादा तुम्ही आहो तुम्हाला आता काय सांगू तुम्ही कोणते मला याडच्या घरात दिले हो काय झालं बघ नाही माझा सासरा बिचारला माझा नवरा बिचारलंय दादा अहो तुम्हाला माहिती का ह्याचं माझ्या सासऱ्याचं बाहेर त्या ठकीवर प्रेम झालंय काय हा आणि माझा नवरा पण ना सगळ्या गावातल्या पोरींना बघत बसतो माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटू झालंय जावई काय याचा मूर्त बसवलेला म्हातारपणी सुसायला लागलंय लग्न माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटू करून टाकलं काय गरज होती मला या येड्यांच्या घरात द्यायची आता असं माहित होतं का आपल्याला पहिल्यांदा एवढे येडे ये बघा ये मुलगा म्हणणार बापाची लग्नाची दुसरी तयारी करायला लागले माझी आत्या असताना काय चालेत बरं हो काय काय नाही मला लग्न करायचं आहे दुसरं आता या वयात लग्न करायचं का दादा मला कळतंय का म्हातारपणे लग्न करायचं हे गाबड ही तसंच आहे आता काय करायचं आम्हाला इथं राहायचंच नाही लय त्रास दिला या म्हाताऱ्यानं आम्हाला म्हातारा नदी का मग काय जेवण येत काय तुम्ही हा तू सासू काय जेवण आहे काय म्हातारी झाली ओ आत्या अहो कसं हे येडे गप गप
शान शान हे बा हा ही तुमची बहीण, हा ही तुमची पोरगी, हा या आहेत का? आम्हाला आहे का भाकरी सगळं देत नाही बरं. लवकर वेळेवर. हा 8-8 दिवस आमचे कपडे धुत नाही, कपडे काय दिसतंय मारत ना नाही. कपडे एवढे मळालेले हा? गबासा नुसते आहे ना सारख्या भांडत राहतात रात्र दिवस या दोघी बी बंद कावड्या. तुम्ही काम काय करता मग आव दादा तुम्हाला माहित नाही आम्ही सगळं काम करतो हे हे काय दारू वावरातून आलंय साऱ्या गावात तसंच आहे. नाही आता आम्हाला घरातली मारण्याची काम असतात आणि आम्हालाच आमच्या भांडणाला टाइम नाही पुरत दोघींना. आणि हे पहा, यांच्या घरात आचारा करून ना आम्ही दोघं बापले काय ना लग्न करणार दुसरे नवीन आता. करा 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 हा. त्रास दिलाय म्हणूनच ते असं करते. दादा तुम्हाला काय माहित नाही तुम्ही का बसा तुम्ही इथं भांडण सॉल्व करायला आले की वाढवायला आले ते सांगा तुम्ही त्यांच्या साईड का म्हणून घ्यायला लागले. मामा हा हे बघ माझ्यासाठी सुद्धा घे ना हा. एक राणी नावाची पोरगी बघितली यांना तर बघितलीच ठकी. हा हे दोघे ना दिवसभर भांडत राहतात. आमचे ना कपडे पण धुत नाहीत. आम्ही आमच्या हाताने कपडे धुतो. या बघा 2 दिवस झालेत मळके कपडे घातले यांनी तर. अरे 8 दिवस 8 दिवस असं काहीच नाहीये खोटं बोलताय तुम्ही आणि तुम्हाला काय गरज आहे पोरी बागायची हो हा ओ आत्या काय करायचं आता आमच्या आईचं वाटोळं केलं. बरं ती फुडकी जीव लाईन का मला. आणि मग तू आला नव्हता का एकदा जेवायला तिथं? कस काय बनवलं होतं जेवण सांग बरं. एक नंबर लय भारी 1 नंबर क्वालिटी होती बरं का जेवणाची. मटण बेटान कसं बरी ती मटण मासे हा? एकदम कडक. टकीला जेवण कसा लावला तो दादा तुम्ही आमचं वाटव करून टाकलं. तुमचं वाटोळ झालं ना आमचं लय चांगलं होणार आहे आता. ये भाऊ काय झालंय हो हा आनंदच लय झालाय. कशाचा हा? कशाचा लग्नाचा. बाबा, तसं काय नाही आम्ही ना नाटक केलं पाहुणे. हा तुमच्या बहिणीला तुमच्या पोरीला समजून सांगायला नेटक आमच्या कुठे काय लपडे बिपडे काय नाही त्याचे राणी नाही माहिती ठकी नाही. लपडा नाही हा. पण तुम्ही ना सुधरावा म्हणून आहे ना आम्हाला असं करावं लागलं माहिती का. काम व्यवस्थित करा यांना घाला करून. घालते घालते हा? घालते कपडे धुतून का हे धुणार धुणार रोज धुणार. अंगावर बघा ना कसे निर्मळ आहेत. हा बघा ना. कपाटातले चांगले कपडे असेल ना ते पण मी काढून आणि रोज धुवत बसेल पण तुम्ही तर राणीकडे जाऊ नका. नाही म्हणते की तू कशाला राणी राणी म्हणते. हे बघा सकाळी ते संध्याकाळपर्यंत असा घरात आवाज नाही आला पाहिजे भांडणात आणणार तुमच्या दोघीचा. हो हा हा नाही आमचं राणी बिनी काही नाहीये. नाही हा पण जर तुम्ही जर हे भांडण केले तर हे खरं पण होऊ शकतं. नाही 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 ना? अजिबात नाही होणार इथून पुढे तर कपडे धु रोज आणि मी सर्व स्वयंपाक करते ताजा ताजा यांना देऊ. दादा चल मी आहे ना दिवसातून 10 वेळा झाडू मारत 10 वेळा फरची पुसून 10 वेळा भांडे घासत करून दाखव. हा हा हा, पण तुम्ही सास सुना आहेत ना पण माय लेकी सारख्या राहा. हो हो हा? हा चला. दादा चहा पाजा आता. चला चहा नाही दादा जेवणच चल आता बघ कसं जेवण करते ताज ताज 10 मिनिटात करतो 10 मिनिटं भाकरी कर.